आज हॉस्पिटलला गेल्याशिवाय मला काही बरं वाटणार नव्हतं, म्हणूनच सकाळी सकाळी बबडीला तयार केलं आणि मीही तयार झाले. आता मी इतकी चांगली दिसते आहे की मला कोणीच म्हणणार नाही की ही आजारी आहे, पण खरंच माझं दुखणं मलाच माहिती आहे, किती त्रास होत आहे मला. पण माझं नशीब इतकं खराब आहे की काय सांगू तुम्हाला. आज ख्रिसमस नाताळमुळे हॉस्पिटलच बंद होतं. आता म्हटलं आलोच आहोत तर वहिनीच्या आणि भाऊच्या घरी पण जाऊन यावं. बबडीच्या पप्पांनी तिथे सोडून दिलं आणि ते गेले मित्रांना भेटण्यासाठी. आता गेले गेले लगेचच कार्टून भेटले. क्रिशा आणि बुग्गू. गेल्या गेल्या लाडक्या मामीने दिली सॉस चपाती खायला. मग काय बबडी खुश. आमची बबडी आणि क्रिशा दोघी सारख्याच आहेत दिसण्याच्या बाबतीत बरं का, नाहीतर क्रिशा वयाने लहान आहे. आता म्हटलं थोडंसं माझं पण तोंड दाखवून देते तुम्हाला. लगेचच वहिनीने गरमागरम चहा हाजीर केला. कधीच्या नवद असा इथं हातात चहा भेटला ना, खरंच खूपच भारी वाटतं मनाला. मी चहा पेत होते तोपर्यंत बबडीची चालली होती इथं गाडी गाडी खेळायचं काम. कधीच्या नवद आल्यानंतर पोरही जाम खुश होऊन जातात. आता बाहेर लावलेली होती मामाची गाडी, मामाच्या गाडीवर टाकलेली होती गादी. मामाची गाडी होती म्हणून बबडी खूपच भास मारत होती. मग काय तिच्या बरोबर मी पण थोडेसे भास मारून घेतले. बबडीला खूपच लाड आला होता माझ्यावरती. बबडीचे पप्पा घ्यायला आले होते आणि पॉपकॉर्न घेऊन आले. मग काय खाऊन घेतले आणि आम्ही निघालो घरी. 3 दिवसापासून माझे व्लॉग येत नव्हते, त्याचं कारण म्हणजे बबडी आहे बर का. माझा मोबाईल बबडीने फेकून दिला होता, त्याचा डिस्प्ले गेलेला होता, रिपेअर करायला टाकलेला होता, म्हणून व्लॉग येत नव्हते. घरी आल्यानंतर पहिल्यांदा गोळ्या खाऊन घेतल्या कारण की बरंच वाटत नव्हतं आणि नंतर घेतलं बबडीची तयारी करायला. आता हा व्लॉग 25 डिसेंबरचा आहे, ख्रिसमस नाताळाच्या दिवशीचा. रिदांशचं 3 महिन्याचं फोटोशूट करायचं होतं.